वस्त्र समिती भारत सरकार यांच्या वतीने देशामध्ये 6 टेक्सटाईल एक्सपोर्ट फॅसिलिटेशन सेंटर TEFC सुरू करण्यात आले असून यामध्ये इचलकरंजी शहराचा समावेश करण्यात आला आहे। या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या हस्ते झाले। केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे इचलकरंजीतील कापड निर्यात होण्यासाठी आता मोठी मदत होणार आहे। महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, इचलकरंजी शटरलेस फॅब्रिक मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गोयल व PDXLचे माजी अध्यक्ष सुनील पाटील, मेट्रो हायटेक पार्कचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। टेक्सटाईल कमिटीचे डायरेक्टर JD बर्मन म्हणाले, कापड निर्मिती आणि गारमेंट उद्योगामध्ये इचलकरंजी शहराने मोठी क्रांती केली आहे। या ठिकाणी उत्पादित होणाऱ्या कापडांमध्ये निर्यातक्षम गुणवत्ता आहे। त्यामुळे भविष्यात इचलकरंजी शहरातून कापड व गारमेंट मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असे केंद्र सरकारने भारतातून देशातून $100 बिलियन एक्सपोर्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून हे उद्दिष्ट 2030 पर्यंत पूर्ण करावयाचे आहे। टेक्सटाईल उद्योगातून मोठ्या प्रमाणात निर्यातीची संधी असून याचा लाभ येथील उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन JD बर्मन यांनी यावेळी केले। असिस्टंट डायरेक्टर लक्ष्मण शिंगारे यांनी देशातील वस्त्र उद्योगाच्या सद्यस्थितीचा आढावा मांडून TEFC सेंटरच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली। यावेळी बोलताना अनिल गोयल म्हणाले, भारत टेक्सटाईलच्या माध्यमातून इचलकरंजीची नवीन ओळख औद्योगिक जगतात झाली आहे। इचलकरंजीमधून मोठ्या प्रमाणात निर्यात होण्यासाठी छोट्या छोट्या घटकांची बैठक आयोजित करून टेक्सटाईल कमिटी मार्फत योग्य ते मार्गदर्शन झाल्यास नक्कीच अनेक निर्यातक्षम उद्योजक तयार होतील। चंद्रकांत पाटील यांनी टेक्सटाईल कमिटीच्या माध्यमातून उद्योजकांना निर्यातीसाठी मोठे बळ मिळेल अशी आशा व्यक्त केली। तर सुनील पाटील यांनी तिरुपूर प्रमाणे इचलकरंजीमध्ये निर्यात कल्चर तयार होण्यासाठी फक्त मार्गदर्शन करावे। एखादा का इचलकरंजीच्या उद्योजकांना एक मार्ग मिळाला की ते जगभरात थोडक्याच अवधीत पोहोचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी बोलताना अशोक स्वामी म्हणाले, निर्यात करण्यासाठी येथील उद्योजकांना भांडवल मिळण्याची गरज आहे। टेक्सटाईल कमिटीच्या माध्यमातून इचलकरंजीची एक नवी ओळख निर्माण होण्यास मदत होणार आहे। यासाठी आपण सर्वांनी मिळून याला बळ देऊया। कमिटीच्या वतीने उद्योजकांचे अभ्यास दौरे काढून त्यांना अधिक प्रोत्साहित करावे व इचलकरंजी टेक्सटाईल कमिटीचे कार्यालय अद्ययावत होण्यासाठी महापालिकेकडे जागेची मागणी करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले। PSXLचे माजी अध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी शहर आणि परिसरातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रमुख पाहुण्यांचा सत्कार इचलकरंजी कार्यालय प्रमुख शिवराज मरगम व डेप्युटी डायरेक्टर J परमेश्वरन यांनी केले। आभार शिवराज मरगन यांनी मानले।